थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. हा, तर इथं काय झालं, रनर जो आहे, दिस रनर इज सॉलिड हेवी मेटॅलिक मास. म्हणजे ह्या रनरचा मास खूप जास्त आहे आणि ह्या रनरची व्हेलॉसिटी पण खूप जास्त आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी. गेटिंग इट? त्याच्यामुळं याचा इनर्शिया खूप जास्त आहे. इनर्शिया फोर्स, हॅव यू हर्ड अबाउट दिस? इनर्शिया फोर्स बद्दल ऐकलंय का? इनर्शिया फोर्स काय असतो? व्हॉट इज इनर्शिया फोर्स? Inertia force? When an object is in moving condition, when even though the force is stopped, it continues to rotate. करेक्ट. म्हणजे थोडक्यात काय, आपण ते अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये तुम्ही ते एक्झाम्पल बघितलं असेल की सायकल, आपण सायकल चालवतो, सायकल चालवत असताना आपण जरी पेडल मारायचा थांबवला तरी देखील सायकल थोडं अंतर पुढे जाते. ती कशामुळे पुढे जाते? इनर्शिया फोर्समुळे. ओके, सो इनर्शिया, व्हॉट इज दिस? इट इज द एनर्जी स्टोर्ड इन द बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ इट्स मास अँड व्हेलॉसिटी. त्याच्या मास आणि व्हेलॉसिटीमुळे त्याच्यामध्ये जी एनर्जी स्टोअर होते, बॉडीमध्ये जी एनर्जी स्टोअर होते, त्या एनर्जीला म्हटलं जातं इनर्शिया फोर्स. क्लिअर? तर ह्याच्यामध्ये खूप जास्त इनर्शिया फोर्स असतो. इट हॅज व्हेरी व्हेरी हाय इनर्शिया फोर्स. बिकॉज ऑफ दॅट वी कॅनॉट स्टॉप इट मेकॅनिकली. त्याच्यामुळे आपण याला मेकॅनिकली स्टॉप करू शकत नाही. मेकॅनिकली म्हणजे हायड्रॉलिक ब्रेक, न्यूमॅटिक ब्रेक्स, गेटिंग इट? तशा पद्धतीने आपण ह्या रनरला थांबवू शकत नाही. म्हणून मग काय केलं जातं, दॅट इज वाय व्हॉट वी डू इज वी यूज दिस ब्रेकिंग जेट. म्हणजे काय, व्हॉट वी फर्स्ट डू इज, आपण पहिल्यांदा काय करतो, व्हेन वी वॉन्ट टू स्टॉप दिस टर्बाईन, वी फर्स्ट इन्सर्ट दिस स्पियर मेकॅनिझम इन नोझल. आपण पहिल्यांदा हे स्पियर मेकॅनिझम या नोझल मध्ये इन्सर्ट करतो अँड इन टर्न वी स्टॉप दिस वॉटर सप्लाय. आपण इथला वॉटर सप्लाय थांबवतो. दो दी वॉटर सप्लाय इज स्टॉप, जरी वॉटर सप्लाय थांबवला तरी इट कीप्स ऑन रोटेटिंग. द रनर कीप ऑन रोटेटिंग बिकॉज ऑफ इज इनर्शिया फोर्स. नाउ व्हॉट वी डू, वी डायव्हर्ट दिस वॉटर. आपण हे वॉटर डायव्हर्ट करतो. कुठं डायव्हर्ट करतो? वी डायव्हर्ट दिस वॉटर टू दिस ब्रेकिंग जेट. इथलं पाणी आपण इकडं डायव्हर्ट करतो. वी डायव्हर्ट टू दिस साइड. ओके, and then we start the water jet from this nozzle over this part of bucket. आपण काय करतो, या नोझल मधून इथं पाणी सप्लाय चालू करतो. आता काय होईल, the runner is rotating in this direction and water supply is now in this direction. Getting it? So this water will stop this running bucket. हे इथून पडणारं पाणी ह्या बकेटला काय करेल, स्टॉप करेल. याचं स्पीड रिड्यूस करेल. याचं स्पीड रिड्यूस केलं जातं, याचा इनर्शिया फोर्स डिक्रीज केला जातो आणि त्याच्यानंतर मग याला मेकॅनिकल ब्रेक्स लावले जातात. गेटिंग इट? ओके, सो दिस इज द यूज ऑफ ब्रेकिंग जेट. So braking jet is used to stop the runner in case of emergencies. Emergency stoppage, emergency stop करायचं असलं की मग आपण हा ब्रेकिंग जेट वापरतो. ओके, सो ब्रेकिंग जेट is used to stop the runner in emergency or during emergency. क्लिअर? इमर्जन्सीला किंवा कधीही ज्यावेळेस तुम्हाला हा टर्बाईन थांबवायचा असतो त्यावेळेस ब्रेकिंग जेट हा वापरला जातो. क्लिअर? अंडरस्टूड दिस? दिस इज हाऊ इट्स व्हेरी व्हेरी सिंपल वर्किंग. याचं वर्किंग खूप सिंपल आहे. ओके, आता ह्याचं तुम्ही म्हणणार ऍप्लिकेशन काय? सो ऍप्लिकेशन मध्ये फक्त सगळ्याला एकच लिहायचं, इट इज युज्ड ॲज ए बेस लोड प्लांट. इट इज युज्ड ॲज बेस लोड प्लांट. आता बेस लोड प्लांट म्हणजे काय, तर त्याच्यासाठी आधी तुम्हाला मी पीक लोड प्लांट म्हणजे सांगतो. पीक लोड, PEAK, पीक लोड. पीक लोड प्लांट मध्ये काय येतो, आपल्या घरात जो जनरेटर असतो ना, कसला जनरेटर असतो तो? डिझेल जनरेटर असतो का? डिझेल जनरेटर. तर डिझेल जनरेटर हा पीक लोड प्लांट आहे. म्हणजे काय, आपल्याला जेव्हा पाहिजे त्याच वेळेस आपण हा चालू करतो. लाईट गेली,
इमर्जन्सी कुठेतरी कार्यक्रम आहे आणि तिथं लाईट नाहीये, तर त्या ठिकाणी आपण हा जनरेटर वापरतो. तो म्हणजे काय झाला, पीक लोड प्लांट. ओनली इन केस ऑफ इमर्जन्सीज, ओनली इन केस ऑफ इमर्जन्सीज peak load plant is used, that is diesel power plant, okay, or diesel generator. Whereas this hydroelectric turbines, these hydroelectric power plants, these Pelton wheels are continuously generating the electricity. He continuously electricity generate करतात and they supply it to the towns, the cities, the states. हे अख्ख्या सिटीला, अख्ख्या स्टेटला इलेक्ट्रिसिटी सप्लाय करत असतात, है ना. त्याच्यामुळे यांना म्हटलं जातं बेस लोड प्लांट, कारण हे कायमस्वरूपी चालू असतं. ठीक आहे, दिस कीप ऑन रनिंग एंटायरली. उन्हाळ्यामध्ये आपल्या इथं लोड शेडिंग वाढतं. का बरं लोड शेडिंग वाढतं? बिकॉज वॉटर इज लेस इन कॅपॅसिटी. पाणी कमी झालेलं असतं डॅम मधलं. गेटिंग इट? सो दॅट इज वाय वी कॅनॉट रन इट फॉर 24 hours. That is why electricity production is decreased and we get less electricity. Clear? This is the only reason. ओके, सो ऍप्लिकेशन मध्ये काय लिहायचं, फक्त एवढंच लिहायचं, इट इज युज्ड ऍज ए बेस लोड प्लांट. इट इज युज्ड ऍज ए बेस लोड प्लांट. दिस इज इट्स ऍप्लिकेशन. नाही लिहिलं तरी चालेल, नो बडी विल आस्क यू. ओके, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आहे ड्रॉइंग. ही ड्रॉइंग फार महत्वाची आहे. एव्हरी वन शुड ड्रॉ इट व्हेरी व्हेरी केअरफुली. क्लिअर? ड्रॉइंग सगळ्यांनी फार काळजीपूर्वक काढायची आहे. तर ह्या ड्रॉइंग मध्ये एक ऍडिशनल गोष्ट करा. कुठली ऍडिशनल गोष्ट करा सांगतो तुम्हाला. काय केले हे, काय काढलं असेल? थोडी घाण ड्रॉइंग आहे, बट यू कॅन अंडरस्टँड. ओके, आणि याला नाव द्यायचं, व्हॉट यू नेम इट ॲज टेल रेस. टेल रेस. टेल म्हणजे काय? टेल मीन्स शेवटचा, शेपटी. गेटिंग इट? शेवटचा, शेपटी. रेस मीन्स प्रवाह, पाण्याचा प्रवाह. गेटिंग इट? टेल रेस म्हणजे शेवटचा पाण्याचा प्रवाह. टेल रेस म्हणजे इथून बाहेर पडलेलं पाणी हे असं टेल रेसला म्हणजे नदीमध्ये सोडलं जातं. क्लिअर? सो एवढी फक्त ड्रॉइंग मध्ये करेक्शन, एवढी फक्त ऍडिशन ड्रॉइंग मध्ये करायची. टेल रेस. ओके, हॅव यू हर्ड दिस एव्हर? टेल मी द टेल ऑफ टेल. Have you heard this sentence? Tell me the tale of tell. Can anyone tell me the meaning of this? Tell me the tale of tell. मला शेपटी बद्दलची गोष्ट सांग. नाही. Tell me the tale of tell. आता ह्यातला टेल मी, पहिला टेल मी जो आहे त्याचा अर्थ मला सांगा. टेल ऑफ म्हणजे शेवट. कुणाचा शेवट? टेल ऑफ टेल. टेलचा दुसरा अर्थ होतो गोष्ट. टेलचा दुसरा अर्थ होतो गोष्ट. टेल मी द टेल ऑफ टेल. मला गोष्टीचा शेवट सांगा. ओके, सो या टेल वरून आठवलं. ओके, नो प्रॉब्लेम. सो दिस कॅन बी आस्क्ड इन इंटरव्ह्यू. तुमचे जे कंपनीचे इंटरव्ह्यू होतात त्याच्यामध्ये असे प्रश्न विचारले जातात. टेल मी द टेल ऑफ टेल, ट्रान्सलेटेड इन मराठी. So that way they check your communication. ठीक आहे. No problem. The Pelton wheel संपला. Now let us will see the next type of turbine, that is Francis turbine. So I will show you one video before going to the Francis turbine. Where did I save that video? That let me check first.
system. Where did I save it? Okay, audio you may not be audible, it may not be audible to you. Just see the video, you will understand it. No need of audio. So I am showing you the complete hydroelectric power plant. एक पूर्ण हाइड्रोइलेक्ट्रिक, इथं पाणी बघा किती आहे, 600,000 liters per second. This much water is getting discharged. 600,000 liters. Can you imagine how much pressure and kinetic energy it will have? Have you seen the size? This is the generator floor. See the size of generator. Okay, generator. This is the turbine. This is actual Francis turbine. See the shape. See size. This is casing. This is actual turbine. Okay. This is called as a draft tube. Can you see its shape? Here size is small, here size is large. Getting it? So here size is small, here size is large. Do you understand this shape? हा shape लक्षात आला का तुमच्या? This is generator floor. हा जनरेटर असतो, इथे इलेक्ट्रिसिटी तयार होत आहे. हा कपलान टर्बाइन आहे. दिस इज कपलान टर्बाइन. फ्रान्सिस आणि कपलान असेच असतात दोन. See the size of turbine, how much it is. So here you will understand what the mechanical engineers, electrical engineers do. These are all mechanical, electrical, electronic engineers. He is setting up the generator. They are checking for any damage, any issue, any problems. April 2011. This is the generator. Generator चा जो स्टेटर असतो, स्टेटर आहे तो. Mechanical and electrical people need to study this. ENTC also. Mechanical, electrical, ENTC people. They will have this in their syllabus. This is the civil people's work. What civil people do? They are constructing the dam and necessary supportings. इथं बघा आता याच ठिकाणी
हा आहे, हा कपलान टर्बाईन आहे. फ्रान्सिस टर्बाईन आणि कपलान टर्बाईन मध्ये फरक फक्त त्यांच्या रोटरचा आहे. हा जो पार्ट आहे ना ह्याच्यामध्ये फक्त फरक आहे. फ्रान्सिस मध्ये इथं तो फ्रान्सिस वाला सेटअप बसतो, एवढाच फरक, फक्त एवढ्या भागात फरक, बाकी सगळं सारखं असतं. हे बघा इथं कसे ऍक्च्युएशन्स होत आहेत. हे बघा, ह्या गेटकडे बघा, व्हाईट कलर, बघा हे गेट्स उघड झाप होत आहेत, बंद चालू. We got only 10 minutes. How much is the capacity? Have you seen that? The rebuilt 805 megawatt generator. What are, so this is how the computer engineers will design it. So complete details they have given here, how the plant is established and what. See, from top side you will see only this much. वरून एवढंच दिसतंय. Whatever we have seen right now, it is below this. It is below this ground. Getting it? आता आपण जे सगळं बघितलं ते सगळं याच्या खाली होतं. It was below this. Clear? So in detail I will share this video's link. You can watch it later also when, during your free time. तुमच्या फ्री टाइम मध्ये तुम्ही ते वाचू शकता. So now let us, we will go ahead with the Francis turbine details. Clear? तो असा असतो फ्रान्सिस टर्बाईन. क्लिअर? आता ऍक्च्युली आपल्याला असा दाखवलाय तो, पण असताना हा हॉरिझॉन्टलच असणार आहे, आडवाच असणार आहे सगळे. सो आय विल शो यू प्रॅक्टिकली तो कसा असणार आहे, असा असणार आहे. गेटिंग इट? हॉरिझॉन्टल, इट विल बी हॉरिझॉन्टल, असा असणार आहे हॉरिझॉन्टल. इथून पाणी आत येणार, इथून असं पाणी गोल फिरणार आणि खाली जाणार. Clear? Detail I will show you, not to worry, nothing to worry. So now what is the difference between Francis turbine and Pelton wheel turbine? Why it is designed? हा असताना, हा पेल्टन व्हील असताना हा का डिझाइन केला गेला? हा असताना हा का डिझाइन केला गेला? तर याचे डिसएडव्हान्टेज काय होते? तर याचं डिसएडव्हान्टेज पहिलं होतं की इट रिक्वायर्स हाय हेड. ह्याला काय लागतं? ह्याला हाय हेड लागतं. गेटिंग इट? हाय हेडचा अर्थ काय होतो? याचा अर्थ की वॉटर स्टोरिंग डॅम, इट नीड्स ए वॉटर स्टोरिंग डॅम ॲट व्हेरी व्हेरी हाय हेड. खूप उंचीवरती लागतं. दिस इज इट्स मेजर ड्रॉबॅक. गेटिंग इट? अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट सच अ साईट, अशी साईट म्हणजे काय? लोकेशन. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट सच अ साईट विच विल हॅव ए वॉटर स्टोरिंग कॅपॅसिटी ॲट व्हेरी हाय हाईट. है ना? आणि तशा साईट जरी असल्या तरी त्या साईट्स ह्या लोकॅलिटी पासून फार दूर असतात. दी साईट्स आर व्हेरी व्हेरी फार अवे फ्रॉम दी लोकॅलिटी. दॅट रिक्वायर्स ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. त्याला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढते. कोणाची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट? इलेक्ट्रिसिटी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. गेटिंग इट? हा याचा डिसएडव्हान्टेज आहे. साईट सिलेक्शन इज व्हेरी डिफिकल्ट ॲज इट नीड्स व्हेरी हाय हेड वॉटर स्टोरिंग कॅपॅसिटी. This is its disadvantage. That is why scientists invented this Francis turbine. त्याच्यामुळे सायंटिस्टनी काय केलं तर हा फ्रान्सिस टर्बाईन इन्व्हेंट केला, हा वाला टर्बाईन. ह्याच्यामध्ये काय ऍडव्हान्टेज आहे? ह्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज आहे इट डझंट रिक्वायर हाय हेड. याला हाय हेड लागत नाही. इट कॅन वर्क ॲट लो टू मीडियम हेड. लो ते मीडियम मध्ये हेड मध्ये हा वर्क करू शकतो. तुम्ही जर आत्ताचा व्हिडिओ बघितला असता, आत्ता जो आपण व्हिडिओ प्ले केला त्याच्यामध्ये काय बघितलं आपण? पाणी कुठं होतं? ग्राउंड लेवलला होतं. डॅम मध्ये होतं का वरती? नव्हतं. एवढी हाईट नव्हती. इट वॉज लो टू मीडियम. गेटिंग इट? इट वॉज व्हेरी लो टू मीडियम. क्लिअर?
Where it was, let me see. It was difficult to search the video again. Can you see? Height is not much. Height is very less. Getting it? And here if you'll see, at last where we have seen, the water is what? Water is at ground level. See this. Water कुठे आहे? ग्राउंड लेवलला आहे. आणि वॉटरच्या अगदी थोडंसं खाली तो प्लांट इस्टॅब्लिश केलाय. गेटिंग इट? त्याच्यामुळे ह्याला हाय हेड लागत नाही, याला हाय हाईट लागत नाही. गेटिंग इट? अँड दे आर कॉलिंग इट स्मॉल हायड्रो पॉवर प्लांट. वेअर इट इज? झेक रिपब्लिक. झेक रिपब्लिक इज वन ऑफ द युरोपियन कंट्री. एक युरोप मधली कंट्री आहे, तिथला हा आहे. गेटिंग इट? तर वॉटर रिक्वायर्ड इज ॲट लो टू मीडियम हेड. ह्याच्यामध्ये वॉटर रिक्वायर्ड कसं आहे की लो हेड टू मीडियम हेड मध्ये लागतं. तसं पेल्टन व्हीलला काय लागत होतं? वॉटर वॉज रिक्वायर्ड ॲट व्हेरी व्हेरी हाय हेड. क्लिअर? मग जर पाण्याला इथं उंची नसेल, इफ वॉटर डझंट हॅव दी हाय हेड, सो इट विल नॉट हॅव कायनेटिक एनर्जी. सिंपल. बरोबर आहे का? आपण पेल्टन व्हील मध्ये काय बघितलं होतं? कुठली एनर्जी कन्वर्ट केली ती? वी कन्वर्टेड कायनेटिक एनर्जी. आर यू गेटिंग इट? जी काही प्रेशर एनर्जी होती आपल्याकडं, त्या पेल्टन व्हील टर्बाइन मध्ये प्रेशर एनर्जी पण होती, पण ती आपण प्रेशर एनर्जी कशामध्ये कन्वर्ट केली हो? आठवतंय का? प्रेशर एनर्जी वी कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. नोझल मध्ये वापरून नोझल वापरली होती आणि थोडं बहुत प्रेशर होतं ते पण कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे पेल्टन व्हील मध्ये आपण काय केलं? प्युअरली केई वॉज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. बरोबर आहे? पेल्टन व्हील मध्ये काय केलं? प्युअरली कायनेटिक एनर्जी वॉज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल. पण आता इथं जर उंचीच नसेल, इथं जर हाईटच नसेल, डॅमला पाणी जर हाय हाईटला आपण स्टोअरच केलं नसेल, तर पाण्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी येणार नाही. पाण्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी नाही म्हणजे पाण्यामध्ये कायनेटिक एनर्जी नाही. गेटिंग इट? मग इथं कुठली एनर्जी कन्वर्ट होते? तर या फ्रान्सिस टर्बाइन मध्ये, इन दिस फ्रान्सिस टर्बाइन we convert pressure energy into mechanical. ह्याच्यामध्ये प्रेशर एनर्जी मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट केली जाते. आता प्रेशर एनर्जी कशी? तर लेट अस वी विल डिस्कस. नक्की ह्याचं प्रिन्सिपल मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला मी एका सोप्या एक्झाम्पलने सांगतो. ओके, लेट अस वी विल डिस्कस विथ अ सिंपल एक्झाम्पल. तुम्ही सगळे यात्रेत गेलाय का? गेला असेल आय गेस. यात्रेमध्ये काय असतं? यात्रेमध्ये पाळणा असतो का? बघितलं सगळ्यांनी पाळणा? पाळणा कसा असतो? असा असतो. ओके, आणि असं त्याला बकेट असतं, है की नाही? असे असतात ना पाळणे? असेच जोडलेले असतात. साधारण, नॉट 100%. बरोबर आहे का? आता काय करतो मी? आता मी याच्या साईडला थोडेसे स्टँड उभा केले. 1 2 3. बिल्डिंग आहे समजा. या पाळण्याच्या शेजारी एक बिल्डिंग उभा आहे. पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, चौथा मजला. ठीक आहे, असे हे मजले केलेले. आता मी काय करतो? एका माणसाला, सम पर्सन, एकच व्यक्ती आहे, एकच माणूस आहे, त्याचं वजन काहीतरी 70 किलो आहे. त्या माणसाला मी इथून याच्यावर उडी मारायला लावली, काय होईल? व्हॉट विल हॅपन? लुक्स फनी बट इट क्रिएट्स द, और इट विल टीच यू द प्रिन्सिपल. हे फिरेल का? किती फिरेल हो? हे किती फिरेल? फार फार तर पूर्ण गोल फिरेल का? नाही, फार फार तर इथपर्यंत जाईल. गेटिंग इट?
आता मी याच व्यक्तीला इथून न उडी मारता इथून उडी मारायला हवी, इथून उडी मारली काय होईल? थोडं जास्त फिरेल. पहिल्यांदा इथं आलत, आता इथून उडी मारल्यानंतर साधारण इथपर्यंत जाईल, बरोबर. आता इथून पण नाही, आता मी त्याला इथून उडी मारायला होतो, काय होईल? अजून थोडं पुढे अजून जाईल, खाली जाईल. बरोबर. इथून उडी मारायला लागली, काय होईल? अजून पुढे जाईल. क्लिअर. बकेटची इनिशियल पोझिशन हीच, बकेट इथंच धरायचा पहिल्यांदा. इथं बकेट होता, इथून उडी मारली इथपर्यंत आला. परत इथं बकेट होता, इथून उडी मारली इथपर्यंत आला. परत इथंच बकेट होता, इथून उडी मारली इथपर्यंत आला. परत इथंच बकेट होता,